relevant information about them. None of the examples below the one if your browser had local cookies support turn on. See if the local cookie support is turned on. The cookie will ठीक आहे. आज आपण प्रॅक्टिकल नंबर 17 बघणार आहोत. एक्झिक्यूट कॉल कंट्रोल कमांड्स युजिंग रिलिव्हंट सॉफ्टवेअर. ठीक आहे. यामध्ये काय आहे की मागच्या वेळेसच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण बघितलं होतं की मागच्या वेळेसचं जे प्रॅक्टिकल होतं त्यावेळेस आपण बघितलं होतं की मागच्या वेळेस होतं तुमचा रिट्राईट द कंटेंट ऑफ सिम कार्ड युजिंग रिलिव्हंट सॉफ्टवेअर. ठीक आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपण बघितलं होतं की नॅनो सिम कार्ड आणि प्लस नॅनो सिम कार्ड प्लस नॅनो सिम अडॅप्टर याचं कॉम्बिनेशन असतं. मायक्रो सिम प्लस नॅनो सिमचं असतं. नॉर्मल सिमचं मायक्रो सिम कार्ड प्लस मायक्रो सिम टू नॉर्मल सिम अडॅप्टर हे येतं तुमचं नॉर्मल सिम कार्ड. हे कॉम्बिनेशन घेऊन आपण मागचं प्रॅक्टिकल केलं होतं. आता पुढचं जे प्रॅक्टिकल आहे एक्झिक्यूट कॉल कंट्रोल कमांड युजिंग रिलिव्हंट सॉफ्टवेअर. ठीक आहे. यामध्ये काय आहे की ठीक आहे युजिंग रिलिव्हंट सॉफ्टवेअर. यामध्ये काय the command set consists of the series of short text string which can be combined to produce command for operations such as dialing, managing SMS function and changing the parameter of connections. Many of the commands that are used to control wire dial-up modem such as ATD. ATD म्हणजे डायल आहे. ATA म्हणजे काय तुमचं आन्सर आहे. ठीक आहे. ATH कॅपिटल A कॅपिटल T कॅपिटल H म्हणजे काय आहे की हुक कंट्रोल आहे. ठीक आहे. कॅपिटल A कॅपिटल T कॅपिटल O. ठीक आहे. ATO means return to online data state are also supported by GSM or GPRS modem and mobile phone. ठीक आहे. याचा उपयोग काय या प्रॅक्टिकलचा यूज आपण एक्झिक्यूट कॉल कंट्रोल फंक्शनॅलिटी ऑफ GSM मॉड्यूलसाठी करणार आहोत. ठीक आहे. द एटी मीन्स काय आहे? एटी मीन्स अटेन्शन. एटी कमांड म्हणजे अटेन्शन कमांड. ठीक आहे. अँड इज यूज टू प्रिफिक्स टू अदर पॅरामीटर इन अ स्ट्रिंग. The AT command combined with other parameter can be set up in the communication package or type in manually as a command line instructions. ठीक आहे. याचा उपयोग काय होणार आहे की दिस प्रॅक्टिकल इनेबल्स स्टुडंट्स टू एक्झिक्यूट कॉल कंट्रोल कमांड. ठीक आहे. आता ही जी पहिली तुमची डायग्राम आहे मोबाईल कॉल ऑर्गनायझेशन इन GSM. ठीक आहे. याची तुमची ही डायग्राम आहे. ठीक आहे. यामध्ये काय दिलं आहे की मोबाईल रोमिंग युजर आहे. त्याच्यानंतर बेस स्टेशन आहे. ठीक आहे. BSC आहे, MSC आहे. मागच्या वेळेस आपण याचे सगळे अलॉंग फॉर्म बघितले. BSC म्हणजे काय, MSC म्हणजे काय. ठीक आहे. VLR, GMSC, HLR, PST आणि लँडलाईन म्हणजे तुमचा मोबाईल पासून तुमचा जो फ्लो स्टार्ट होतो तुमचा लँडलाईन नंबरमध्ये कसा तुमचा एंड होतो त्यानुसार ही तुमची आहे प्रोसेस आहे. ठीक आहे. द MS सेंड द डायल नंबर. The MS send the dial number indicating service request to the MSC via BSS. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय द MSC
ठीक आहे. एम एस म्हणजे हे, ठीक आहे. द एम एस सी चेक द VLR. एम एस सी काय करतो, VLR चेक इन एम एस अलाउ द रिक्वेस्ट सर्व्हिस. ठीक आहे. इफ सो एम एस सी आस BSS. ठीक आहे. एम एस सी आस BSS टू allocate necessary resource for the call. ठीक आहे. सेकंड पॉइंट हा आहे तुमचा. त्याच्यानंतर इफ द कॉल इज अलाउडेड, जेव्हा जर कॉल अलाउड झाला, द MSC राउट्स द कॉल टू GMSC. जर कॉल तुमचा अलाउ झाला तर ती काय करते, GMSC ला कॉल काय करते, राऊट करते. ठीक आहे. द GMSC राउट्स द कॉल टू द लोकल एरिया एक्सचेंज ऑफ द कॉल युजर. ती काय करते, हा जो लोकल एरिया आहे मीन्स लँडलाईन, त्याला काय करते, कॉल एक्सचेंज करते. द एली अलर्ट म्हणजे अप्लाइज रिन्यू कॉल टर्मिनल. ठीक आहे. हा तुमचा एई अलर्ट होतो. ठीक आहे. एई अलर्ट होतो फ्रॉम द कॉल टर्मिनल टू एली. ठीक आहे. तुमचं 7 नंबर काय असतं, आन्सर बॅक सिग्नल इज राऊट. ठीक आहे. आन्सर बॅक सिग्नल, परत हा सिग्नल काय होतो, बॅक होतो. इथून तुमचा झाला की मग परत बॅक व्हायची ही सिग्नल होते अप टू मोबाईल रोमिंग युजर मध्ये. ठीक आहे. आन्सर बॅक सिग्नल इज राऊट बॅक टू द MS थ्रू द सर्व्हिस MSC विच इज ऑल्सो कम्प्लिटेड द स्पीच पाथ ऑफ MS. यामध्ये तुम्हाला ॲरोनुसार तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल की इथून तुमचा जो आहे इनकमिंग ॲरो यानुसार तुमचा सिग्नल पास करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग एलीकडनं परत तुमचा सिग्नल पास होत तुमचा बेस ट्रान्सरिसिव्हर स्टेशनच्या इथे येईल आणि युजर युझिंग मोबाईल रोमिंग युजर. ठीक आहे. यानुसार आहे. त्याच्यानंतर आहे तुमची आहे मोबाईल कॉल टर्मिनेशन. आता ही तुमची मोबाईल कॉल टर्मिनेशनची तुमची ब्लॉक डायग्राम आहे. हा पेजिंग एरिया आहे. हा तुमचा BSC आहे. ठीक आहे. MSC, VLR, HLR, GMSC आणि LE. म्हणजे तुमचा इथून स्टार्ट होणार, जिथे 1 पासून तुमची स्टार्ट होणार, 1 2 तुमचं होणार LE ला जाणार, LE वरनं तुमचा GMSC ला जाणार. ठीक आहे. GMSC नंतर तुमचा VLR ला जाणार. ठीक आहे. VLR नंतर परत तुमचा कुठे जाणार, तुमचा VLR थ्रू परत तुमचं काय होणार, रिसिव्ह होणार. ठीक आहे. रिसिव्ह होऊन परत तुमचं कुठे जाणार, GMSC. ठीक आहे. GMSC नुसार परत तुमचा सेकंड GMSC ला जाणार. त्याच्यानंतर MSC. हे जे तुमचे 1 2 3 जे तुमचे आहे लोकेशन दिले त्यानुसार तुमच्या कॉल इनकमिंगची जी आहे ती प्रोसेस सगळी डिटेलमध्ये दिली आहे. ॲरोवरनं तुम्हाला ज्या आहे ह्या कन्सेप्ट ह्या सगळ्या तुमच्या काय होईल, क्लिअर होईल. आता फॉर एक्झाम्पल द PSTN युजर डायलर द MSI SDN ऑफ द कॉल युजर GSM. ठीक आहे. हा तुमचा PSDN आहे. हा तुमचा GSM हा तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर द एली राऊट द कॉल टू GMSC. एली काय करतो, राऊट करतो कॉल. ठीक आहे. GMSC ला ऑफ द कॉल GSM युजर. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात तुम्ही, GSM युजर म्हणतात. ठीक आहे. द GMSC यूज द डाईल MSI SDN टू डिटरमाइन द serving HLR for the GSM user and it to obtain the required routing number. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे की द HLR रिक्वेस्ट द करंट सर्व्हिसिंग VLR फॉर द कॉल्डेड MS for a MSRN means MS roaming number so that the call can be route to the correct MSC. ठीक आहे. त्याच्यानंतर द VLR passes the MSR DN to the HLR. ठीक आहे. द HLR passes the MSRN to the
to the GMSC using the MSRN. The GMSC route the call to the servicing MSC. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, द MSC interrogates the VLR for the current location area, identify LAI for the MS. Okay, the VLR provides the current location for the MS. The MSC pages MS via the appropriate BSS. The MS responds to the page and set up the necessary signaling link. ठीक है. When the BSS has established the necessary radio links, the MSC is confirmed and the call is delivered to the MS. When the MS answer the call, the connections is completed to the calling PSTN user. ठीक आहे. आता याच्या तुमच्या ह्या कमांड दिल्या आहे. ATD म्हणजे की दिस कमांड इज यूज टू एस्टॅब्लिश अ व्हॉइस कॉल. ठीक आहे. ATD म्हणजे काय की नंबर तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉइस कॉल काय याच्याने काय होतं, तुमचा व्हॉइस कॉल काय होतो, रिसिव्ह होतो. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग कसं दिलंय ते सांगितलं आहे. कनेक्ट स्पीड इफ द कॉल इज एस्टॅब्लिश बिझी. ठीक आहे. बिझी असेल तर इफ द कॉल पार्टी इज ऑन अनदर कॉल. बिझी मध्ये काय असेल, जर आपण दुसऱ्या कॉलवर जर आपण एंगेज असो तेव्हा बिझी असतो. कनेक्ट म्हणजे जेव्हा तुमचा कॉल रिसिव्ह होतो त्यावेळेस आपण काय होतो, कनेक्ट म्हणतो त्याला. आणि नो आन्सर म्हणजे काय असतं, इफ कॉल पार्टी डज नॉट रिसिव्ह अ कॉल. ठीक आहे. परत नो कॅरियर. ठीक आहे. नो कॅरियर मेसेज तुम्हाला कधी येतो की इफ देअर इज अ प्रॉब्लेम इन एस्टॅब्लिशिंग अ कॉल. ठीक आहे. ही तुमची असते ATD कमांड. त्याच्यानंतर असते ATA कमांड. ATA कमांड म्हणजे काय की कमांड इज यूज टू ऍक्सेप्ट अँड इनकमिंग कॉल. जेव्हा तुमची इनकमिंग कॉल ऍक्सेप्ट होते किंवा आपण जेव्हा रिसिव्ह करतो तर ती कमांड असते तुमची ATA कमांड. ठीक आहे. ATA कमांड म्हणजे काय, ओके इफ इनकमिंग कॉल इज अ व्हॉइस कॉल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची असते ATD कमांड. ठीक आहे. ATD कमांड मीन्स काय की दिस कमांड डायल द फोन नंबर विथ अकॉर्डन्स टू द मॉडिफायर्स ऑन N. ठीक आहे. स्मॉल n. L म्हणजे काय, रिडायल द लास्ट डायल नंबर. P म्हणजे काय, पल्स डायर. R म्हणजे काय, इनेबल आन्सर मोड. आणि S इज इक्वल टू X असेल तर डायल द स्टोअर टेलिफोन नंबर इन X. ठीक आहे. T असेल तर तुमचं असतं टोन डायल. ठीक आहे. त्याच्यानंतर W असेल रिझ्यूम डायलिंग आफ्टर डायल टोन इज डिटेक्टेड पॉज बिफोर डायल. ठीक आहे. हे जे तुमचे LPR याचे मिनिंग काय आहे हे सगळे तुम्हाला त्याचे मिनिंग दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं असतं 555 -4NET. याचं मिनिंग या कमांडचं मिनिंग काय होतं की लेटर इनक्लोज इन quote will be dialed as their corresponding member on the dial pad. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आहे सिम्बॉल याला आपण काय म्हणतो, फ्लॅश म्हणतो. ठीक आहे. इनेबल फ्लॅश म्हणजे काय, मॉडेम कॅन गो ऑफ हुक फॉर अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ टाइम बिफोर रिटर्निंग ऑन हुक. आणि @ असेल. ठीक आहे. @चा मिनिंग काय, मॉडेम विल वेट फॉर अ क्विक आन्सर बिफोर डायलिंग द रेस्ट ऑफ द डायल स्ट्रिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर ATH कमांडचं मिनिंग काय आहे, दिस कमांड इज यूज टू एंड द कॉल. जेव्हा तुमचा कॉल एंड होतो तेव्हा त्या कॉलला कोणती कमांड म्हणतात, ATH कमांड म्हणतात. ठीक आहे. 80 प्लस
80 plus CC capital CCFC means ह्या कमांडचा मिनिंग काय होतं की कमांड इज यूज टू सेट द कॉल फॉरवर्डिंग सर्व्हिस. जर आपल्याला कॉल फॉरवर्ड करायचं असेल तर ही कमांड आपण काय करतो यूज करतो 80 प्लस CCFC. ठीक आहे. याचं मिनिंग काय आहे 80 प्लस CCFC असेल ओके असेल तर CME एरर ठीक आहे. रिझन मोड आणि नंबर म्हणजे व्हेन मोड इज इक्वल टू CCFC स्टेटस आणि क्लास. ठीक आहे. 80 प्लस CCFC इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे की म्हणजे काय असतं की प्लस CCFC लिस्ट इज सपोर्टेड रिझन म्हणजे काय आहे CME एरर. ठीक आहे. आता आपल्याला डिफाईन व्हॅल्यू मध्ये दिलेलं आहे की रिझन काय असू शकेल. 0 असेल तर अनकंडिशनल, 1 असेल तर मोबाईल बिझी, 2 असेल तर नो रिप्लाय, 3 असेल तर नॉट रिचेबल, 4 असेल तर ऑल कॉलिंग फॉरवर्डिंग, 5 असेल तर ऑल कंडिशनल कॉल फॉरवर्डेड. ठीक आहे. हे रिझन याचे नंबरिंग नुसार जे नंबरिंग तुम्हाला सपोज डिटेक्ट झाले तर त्या नंबरिंगचे तुमचे हे मिनिंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोड असेल, मोड मध्ये तुमचं काय आहे मोड मध्ये असेल मोड 0 असेल तर डिसेबल, 1 असेल तर इनेबल, 2 असेल तर क्वेरी स्टेटस, 3 असेल तर रेजिस्ट्रेशन आणि 4 असेल तर इन्शुअर. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर असेल तर टेलिफोन नंबर टू फॉरवर्ड टू. क्लासमध्ये काय असेल तुमचं 1 असेल तुमचा क्लासमध्ये तर व्हॉइस असतो, 2 असेल तर डेटा आणि 4 असेल तर तुमचा तो काय असतो फॅक्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेटस मध्ये पण आपल्याला येईल ऍक्टिव्ह आहे किंवा नॉट ऍक्टिव्ह. नॉट ऍक्टिव्ह असेल तर तुमचा स्टेटस 0 येईल आणि ऍक्टिव्ह असेल तर तुमचं स्टेटस 1 येईल. ठीक आहे. मार्क तुमचे आहे नन आणि सोर्स असेल तर GSM 07.07/7.10. ठीक आहे. आणि इम्प्लिमेंटेशन तुमचं काय येईल हे तुमच्या कम्प्लीट होईल म्हणजे हा तुमचा काय आहे तुमचा हा प्रोग्राम तुमचा थोडक्यात एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची 80 CLIP काय आहे की कमांड इज यूज टू सेट अँड रिक्वेस्ट द स्टेटस of the calling line identification presentation service. ठीक आहे. Depending on the setting the number of the calling party will be shows as result code plus CLIP. ठीक आहे. CLIP म्हणजे काय आहे नंबर त्याच्यानंतर तुमचं टाईप ऑन इनकमिंग कॉल. ठीक आहे. आफ्टर एव्हरी रिंग म्हणजे जेव्हा तुमची इनकमिंग कॉल येते तुमचं तर त्यामध्ये तुमचा नंबर आणि काय होतो टाईप होतो. ठीक आहे. कमांड 80 प्लस प्लस CLIP एन असेल तर ते ओके असेल. ठीक आहे. यानुसार तुमच्या ह्या कमांड राहतात. ठीक आहे. एन म्हणजे तुमची काय डिफाईन व्हॅल्यू मध्ये काय येणार आहे एन. ठीक आहे. एन जर तुमचा 0 असेल तर तुमचा डिसेबल असेल आणि N1 असेल तर तुमचं हे काय असेल इनेबल असेल. ठीक आहे. आता पॅरामीटर तुम्हाला जर चेक करायचे असेल CLIP चे. ठीक आहे. CLIP चे जर तुम्हाला पॅरामीटर तुम्हाला जर चेक करायचे असेल 0 असेल तर CLIP नॉट प्रोव्हिजनर, 1 असेल तर प्रोव्हिजनर आणि 2 असेल तर अननोन. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबरचं मिनिंग काय होतं स्ट्रिंग टाईप फोन नंबर ऑफ फॉर्मॅट स्पेसिफाईड बाय टाईप. ठीक आहे. टाईप काय टाईप ऑफ ऍड्रेस. ठीक आहे. टाईप ऑफ ऍड्रेस ऑक्टेट इन इंटिजर फॉर्मॅट. तुमचं हे इम्प्लिमेंटेशन तुमचं काय होतं कम्प्लीट होतं. ठीक आहे. ही तुमची ब्लॉक डायग्राम आहे. हा तुमचा PC आहे. तुमचं हे GSMचं किट आहे. अँटेना लावला आहे. इथून आपण काय दिलं आहे पॉवर सप्लाय दिलाय. ठीक आहे.
तुमचा कम्प्युटर आहे, जीएसएमचं तुमचं ट्रेनर किट आहे. ठीक आहे. प्रोसिजर काय दिलेली आहे याची, प्रोसिजर आहे तुमची कनेक्ट द सेटअप ॲज शोन इन ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम मध्ये तुमचा सेटअप कसा आहे त्यानुसार आपण कमांड द्यायची आहे. स्टार्ट द पीसी अँड लोड द रिक्वायर्ड सॉफ्टवेअर फॉर जीएसएम मॉडेम ट्रेनर. आपलं जे आपण सॉफ्टवेअर लागतंय ते आपण काय केलं, ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. ठीक आहे. स्टार्ट द हायपर टर्मिनल. ठीक आहे. हायपर टर्मिनल सॉफ्टवेअर. ठीक आहे. ओपन द फाईल, न्यू कनेक्शन. जशी तुमची यानुसार प्रोसेस दिली आहे त्यानुसार आपण प्रोग्राम काय करायचा आहे, रन करायचा. ठीक आहे. काय केलंय, ओपन फाईल, न्यू कनेक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यू कनेक्शन म्हटलं का इथे काय म्हणायचं, ओके म्हणायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे की सेट द कॉम1 प्रॉपर्टीज विथ डिफॉल्ट व्हॅल्यूज. ठीक आहे. डिफॉल्ट व्हॅल्यूज याची किती आहे, 9600. ठीक आहे. स्पीड रेट किती याचा, 9600 आहे. डेट बिट 8 आहे. पॅरिटी नन आहे. स्टॉप बिट किती याचा, 1 आहे. ठीक आहे. आणि फ्लो कंट्रोल काय याचा, नन आहे. ठीक आहे. टाईप 80 ऑन द स्क्रीन कमांड लाईन अँड डिटेक्ट कनेक्शन बाय रिसिविंग रिस्पॉन्स ओके. ठीक आहे. टाईप द व्हेरियस कमांड अँड चेक देअर रिस्पॉन्सेस. त्याच्यानंतर काय, रेकॉर्ड द रिस्पॉन्सेस ऑफ गिवन व्हेरियस कमांड इन द ऑब्झर्वेशन टेबल. ठीक आहे. ऑब्झर्वेशन टेबल मध्ये तुम्हाला काय आहे की कमांड तुम्हाला द्यायचे आहे, जे आपण मगाशी वरती बघितले आणि त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला काय करायचा आहे, चेक करायचा आहे. We'll click on allow block constraint. Now it will ask for username. I have entered username as AAA. So this is the second time I am visiting the page, so it will display welcome again AAA. That is the username of cookie. Okay, understood? In this way, a cookie is created and the value of it is displayed. Now modem this program and enter this program and execute it. ठीक आहे.
ठीक आहे. यामध्ये तुमचं एटी कमांड्स काय आहे आपण बघणार आहोत. त्याचं थेरॉटिकल पार्ट की एटी कमांड आर यूज टू कंट्रोल मॉडेम. AT is a abbreviation for attention. This command comes from H command that were used by the H smart modem. The H command started with AT to indicate the attention from modem. The dial-up and wireless modem means काय device that involve machine to machine communication need AT command to interact with the computer. ठीक आहे. These include the H command set as a subset along with other extended AT command. ठीक आहे. AT command मध्ये काय आहे की AT command with GSM, GPRS modem or mobile phone can use access following information. ठीक आहे. यामध्ये काय आहे SMS सर्व्हिस आहे, त्याच्यानंतर MMS सर्व्हिस आहे, फॅक्स सर्व्हिस आहे, डेटा अँड व्हॉइस लिंक ओव्हर मॉडेम नेटवर्क आहे. ठीक आहे. एटी कमांड टाइप्स ऑफ एटी कमांड काय आहे टेस्ट, रीड, सेट आणि एक्झिक्युशन. ठीक आहे. हे तुमचं एटी कमांडचं काय आहे क्लासिफिकेशन आहे तुमचं. ठीक आहे. तर याच्यामध्ये टेस्ट कमांडचा यूज काय आहे की यूज टू चेक whether a command is supported or not by modem. ठीक आहे. सिंटॅक्स याचा काय एटी कमांड आणि फॉर एक्झाम्पल ATD. ठीक आहे. आता रीड कमांडचा यूज काय आहे की यूज टू गेट मोबाईल फोन और मॉडेम सेटिंग फॉर अन ऑपरेशन आहे. ठीक आहे. याचा सिंटॅक्स काय येईल याचा एटी कमांड नेम येईल. ठीक आहे. आणि याचा एक्झाम्पल काय AT प्लस CBC. ठीक आहे. त्याच्यानंतर सेट कमांड्सचं मिनिंग काय होतं की यूज टू मॉडिफाय मॉडेम फोन और मॉडेम सेटिंग फॉर अन ऑपरेशन. त्याच्यानंतर एक्झिक्युशन कमांड काय आहे यूज टू कॅरी आउट अँड ऑपरेशन. ठीक आहे. एक्झिक्युशन कमांडचा यूज काय आहे की यूज टू कॅरी आउट अँड ऑपरेशन. मीन्स काय द रीड कमांड आर नॉट अवेलेबल टू गेट व्हॅल्यू ॲट लिस्ट पॅरामीटर असाइन इन एक्झिक्युशन कमांड्स because parameter of execution command are not stored. ठीक आहे. एक्सप्लेनेशन ऑफ कमांड यूज एटी कमांड्स आहे. एटी कमांड्स आहे. त्याच्यानंतर तुमचं आहे CMFG कमांड्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं CMGW आहे. ठीक आहे. CMGW म्हणजे काय आहे की दिस कमांड इज यूज टू स्टोअर मेसेज इन सिम. ठीक आहे. त्याच्यानंतर CMGS चा यूज काय आहे की दिस कमांड इज यूज send SMS मेसेज टू अ फोन नंबर. ठीक आहे. आता सिंटॅक्स काय येईल AT प्लस CMGS इज इक्वल टू सिरियल नंबर ऑफ मेसेज टू बी सेंड. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमची ATD कमांड. ATD कमांड मीन्स काय की दिस कमांड इज यूज टू डायल और कॉल अ नंबर. ठीक आहे. ATD म्हणजे डायल किंवा कॉल नंबर साठी असते. त्याच्यानंतर ATA कमांड. ATA कमांड मध्ये काय की ATA कमांड मध्ये काय की दिस कमांड इज यूज टू आन्सर अ कॉल अँड इनकमिंग कॉल इज इंडिकेटेड बाय अ मेसेज रिंग विच इज रिपीटेड फॉर एव्हरी रिंग ऑफ द कॉल when the dial end no carrier is display on the screen. ठीक आहे. हे तुमचं असतं ATA कमांड. ATH म्हणजे दिस कमांड इज यूज टू डिस्कनेक्ट रिमोट यूजर लिंक विथ द GSM मॉड्यूल. ठीक आहे. शॉर्टकट मध्ये तुम्हाला सगळं दिलं आहे हा चॅट मध्ये.
म्हणजे तुमच्या आन्सर तुमच्या ह्या कमांड काय राहतील लक्षात राहील. हा त्याचा तुमचा चार्ट दिलेला आहे. एटी म्हणजे आन्सर कमांड, एटीडी म्हणजे डायल कमांड, एटीएच म्हणजे हँग अप कॉल आहे, एटीएल असेल तर मॉनिटर स्पीकर लाऊडनेस आहे, एटीएम असेल तर मॉनिटर स्पीकर मोड आहे. ठीक आहे. एटीओ असेल तर गो ऑनलाईन, एटीपी असेल तर सेट पल्स डायल ॲज डिफॉल्ट, एटीटी असेल तर सेट टोन डायल ॲज डिफॉल्ट, एटी प्लस सी एस टी असेल तर सिलेक्ट टाईप ऑफ ॲड्रेस, आणि एटी प्लस सी आर सी असेल तर सेल्युलर रिझल्ट कोड. ह्या चार्टमध्ये तुमच्या ह्या प्रत्येक कमांडचं मिनिंग काय आहे हे तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. आता डेटा कार्ड कंट्रोलमध्ये काय आहे, 81 असेल तर आयडेंटिफिकेशन, 80S असेल तर सिलेक्ट ॲज एस रजिस्टर, 80Z असेल तर रिकॉल स्टोअर प्रोफाईल, 80+F असेल तर रिस्टोर फॅक्टरी सेटिंग, 80+V असेल तर व्ह्यू ॲक्टिव्ह कॉन्फिगरेशन, 80+W असेल तर स्टोअर पॅरामीटर इन गिवन प्रोफाईल, 80NY असेल तर सिलेक्ट सेट ॲज पॉवर अप ऑप्शन, 80+CLK असेल तर फॅसिलिटी लॉक कमांड आहे, 80+COLP असेल तर कनेक्टेड लाईन आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. ह्या तुमच्या सगळ्या कमांड दिल्या आहेत. डाटा कार्ड कंट्रोलचा आहे, डेटा कार्ड कंट्रोलचा आहे, या सगळ्या तुम्हाला कमांड दिल्या आहे. त्याच्यानंतर फोन कंट्रोलसाठी च्या पण कमांड आहे. 80+CBC काय बॅटरी चार्ज, 80+ CGMI असेल तर रिक्वेस्ट मॅन्युफॅक्चर आयडेंटिफिकेशन आहे, 80+ CGMM असेल तर रिक्वेस्ट मॉडेल आयडेंटिफिकेशन, 80 CGMR असेल तर रिक्वेस्ट रिव्हिजन आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. ह्या कमांड दिल्या आहे तुमच्या फोन कंट्रोलच्या. त्याच्यानंतर कम्प्युटर डेटा इंटरफेस साठी पण दिलेल्या आहे तुमच्या या कमांड आहे. यामध्ये काय तुमची 80 कमांड इको, 80 असेल तर रिझल्ट एटी फोर काय आहे सस्पेन्शन सपरेशन आहे, प्लस 80V असेल तर डिफाईन रिस्पॉन्स फॉर्मॅट आहे, 80X असेल तर रिस्पॉन्स रेंज सिलेक्शन. ठीक आहे. ह्या तुमच्या कोणत्या सगळ्या कमांड दिल्या आहे कम्प्युटर डेटा इंटरफेसच्या, ह्या तुमच्या सगळ्या कमांड दिलेल्या आहे. सर्व्हिसच्या पण तुमच्या आहे, सर्व्हिस असेल तुमची तर 80+CLIP असेल तर कॉलिंग लाईन आयडेंटिफिकेशन प्रेझेंटेशन, 80+CR असेल तर सर्व्हिस रिपोर्टिंग कंट्रोल, 80+DR असेल तर डेटा कॉम्प्रेशन रिपोर्टिंग, 80+LIRR असेल तर DCE लोकल रेट रिपोर्टिंग. ठीक आहे. नेटवर्क अँड कम्युनिकेशन पॅरामीटर आहे, यानुसार तुमचे आहे SMS टेक्स्ट मोड पण असतं, 80+ CSMS असेल तर सिलेक्ट मेसेज सर्व्हिस, 80+ CPMS असेल तर प्रिफर्ड मेसेज स्टोरेज, 80 असेल तर CMJF असेल तर मेसेज फॉर्मॅट. या सगळ्या तुमच्या टेक्स्ट मेसेजच्या ह्या सगळ्या टेक्स्ट SMS टेक्स्ट मोड असेल तर ह्या त्याच्या सगळ्या कमांड दिलेल्या आहे, आणि त्याचे हे सगळे समोर काय दिले आहे मिनिंग दिलेले आहे. हे तुम्हाला सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. ह्या जेव्हा तुम्ही हा चार्ट तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या रोज बघायचं, म्हणजे तुमच्या ह्या व्यवस्थित लक्षात राहतील. ठीक आहे. SMS PDU मोड मध्ये दिलेले आहे. ठीक आहे. ह्यानुसार तुमच्या कोणत्या आहे 80 कमांड आहे. ठीक आहे. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? डाऊट आहे का?